महाराष्ट्रातील नव्हे तर देशातली सगळ्यात मोठी दूध भेसळीचं रॅकेट ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे साहेबांनी धाड टाकून त्याच्यावर आपलं कंट्रोल मिळवलंय आणि त्यांना ताब्यात घेतलाय. खऱ्या अर्थानं हे रॅकेट सगळ्या महाराष्ट्राचं नव्हे तर आता हे दूध कुठं कुठं जात होतं आणि हे दूध कोणत्या कोणत्या भागात जाऊन यांनी कॅन्सर, डायबिटीज, बीपी आणि जे काही त्वचेचे विकार आहेत, जी काही परिस्थिती आहे ना, ज्या पद्धतीने दवाखान्याची लोक पायऱ्या चढतायत त्याला विवश केलेले ही रॅकेट. कारण की दूध जे अमृत म्हणून आम्ही स्वीकारतो, अमृत म्हणून आम्ही पितो आणि ज्या पद्धतीने या अमृताला ज्या पद्धतीने विषाची काठ लावून दिलेली, कारण की या पद्धतीने कृत्रिम पद्धतीने तयार केलेले दूध त्याच्यात ज्या पद्धतीने कॉस्टिक सोडा असेल, शॅम्पू असेल, पाम तेल असेल म्हणजे टेबल ऑइल असेल, अजून त्याच्यातले अजून बरेच असे रासायनिक घटक की ज्याची धाड पाडून या ठिकाणी धाड टाकून ते हस्तगत करण्यात आलं. वास्तविक स्वरूपात सगळ्या काही प्रेक्षकांचं असं म्हणणं आलं की तुम्ही चेहरे दाखवू शकत नाहीत तर कमीत कमी आम्हाला आरोपींची नावं तरी दाखवा. कारण की मागच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने या घटनेचं विश्लेषण केलं होतं आणि ही घटना कशा पद्धतीने सामाजिक जीवनासाठी घातक होती आणि आजपर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी याच्यावर कशा पद्धतीने डोळे झाक केली. 2000 कोटी वर्षाला कमवणारी ही संघटित गुन्हेगारी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यात फोफावलेली आहे. त्याच्यात अहिल्यानगर आहे, पुणे आहे, भिवंडी आहे, जळगाव आहे, सोलापूर आहे, संभाजीनगर आहे. अशा 7 जिल्ह्यांमध्ये ही सगळी रॅकेट पसरून यांनी ज्या पद्धतीने हा सगळा भाग पोखरलाय आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने दुधाच्या टंचाईचा गैरफायदा घेण्यासाठी आणि दुधाचा ज्या पद्धतीनं कृत्रिम दुधाचा पुरवठा करून आमच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केला, आम्हाला आमच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कुचकामी बनवण्याचा प्रयत्न केला आणि ही परिस्थिती आजपर्यंत चालत आली. यांचे सगळे खिसे गरम होत आले, यांच्यासोबत अनेकांचे खिसे गरम होत आले आणि यामुळे हे सार्रास आणि डोळे झाक पद्धतीने चालणारा हा कार्यक्रम एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या समोर आला. वास्तविक स्वरूपात एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला दुसऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची जोपर्यंत साथ मिळत नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं असे रॅकेट हाताला लागणं हे शक्य होत नाही. कारण की आम्ही मागच्या संभाजीनगर मधल्या वाळू मधली ती घटना पाहिली की जवळपास 70 ते 80 पोती गुटख्याची त्या कॅन्टर मध्ये होती आणि अन्न व औषध प्रशासन टीमला याची बातमी लागली आणि त्या रोसे मॅडमच्या अंगावर कशा पद्धतीने या माफियांनी गाड्या घालून ही गाडी पळवली. कारण की टीप मिळाली असेल ना आणि ज्या पद्धतीची भूमिका या अन्न व औषध प्रशासन मंडळाची प्रशासन विभागाची जशी प्रामाणिक आहे तशी बाकीच्या सगळ्यांचीच प्रामाणिक असली पाहिजे. त्या प्रामाणिकतेशिवाय या प्रकरणाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी जी आरोग्य जपण्यासाठी हे लोक तोपर्यंत तत्पर होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती सुधारणार कशी. म्हणजे जरी अन्न औषध प्रशासन मंडळाला सगळं माहिती असेल पण पोलीस प्रशासनाची ह्याच्यात साथ नसेल तर खऱ्या अर्थानं हे सगळं अर्धवटच आहे. पण पुणे ग्रामीणचे एसपी जे संदीप सिंग गिल यांनी ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे साहेबांना साथ दिली आणि मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणी निर्माण झालेले हे मोठे रॅकेट म्हणजे याची पायामुळे सगळी ही मंचर या गावात होती आणि या मंचर या गावापासून ज्या पद्धतीचं हे रॅकेट पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे या 7 जिल्ह्यात पसरलेलं होतं त्या पसरलेल्या रॅकेटला कशा पद्धतीने त्याच्या मुसक्या आवळ्या आणि कशा पद्धतीनं या अन्न व औषध प्रशासनाच्या या टीमला याची माहिती मिळाली. खऱ्या अर्थाने ही माहिती 4 तारखेलाच ह्या सगळ्या गोष्टीची माहिती यांच्या हातात आली होती आणि जेव्हा सगळ्या गोष्टी सहनिशा करून रेकी करून या सगळ्या कन्फर्म आहेत का, कारण की खोदायला जावा डोंगर आणि निघावा उंदीर अशा बऱ्याचशा ठिकाणी रेडमध्ये परिस्थिती तयार होते आणि ज्या पद्धतीच्या रेडची टीप यांना मिळाली की आपोआप ह्या सगळ्या गोष्टींची
म्हणजे विल्हेवाट लावायला हे माफिया पक्के आहेत. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा कानोसा घेण्यासाठी त्यांनी ही सगळी प्रक्रिया जी ज्या पद्धतीने हाताळली आणि ज्या पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेवर जी एक परिस्थिती निर्माण केली, तर अन्न व औषध प्रशासनाच्या पुण्याच्या ज्या मुख्य आहेत स्वाती मस्के यांना ही सगळी माहिती मिळाली आणि त्यांच्या सोबत पुणे ग्रामीणची जी म्हणजे गिल साहेबांची टीम होती, त्या टीमनं या मंचर या गावात जाऊन धाड टाकली. ही धाड टाकल्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये त्या नौकार ट्रेडर्स किंवा नौकार फूड्स नावाच्या त्या गाळ्यांमध्ये ह्या मधल्या खोलीमध्ये ज्या पद्धतीने या भेसळीचा प्रकार मिळाला आणि त्या प्रकारामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा जे ताब्यात घेतलं आणि ज्या पद्धतीनं तो पहिला आरोपी आहे, मुख्य आरोपी म्हणता नाही, पहिला आरोपी आहे तो आहे सुशांत हिंगे. या सुशांत हिंगेला जेव्हा पकडण्यात आलं ना, या सुशांत हिंगेनी ज्या पद्धतीच्या या सगळ्या भूमिका सांगितल्या आणि त्यानंतर ज्या पद्धतीची याची परिस्थिती उकलण्यात आली, मग एक एक प्रकार या आरोपींच्या माध्यमातून लक्षात आला आणि याची फिर्याद 5/5/7/2026 रोजी नमूद करण्यात आली. सकाळी 11:28 हा FIR दाखल करण्यात आला. या FIR ची जे फिर्यादी आहेत त्या या पुणे अन्न व औषध विभागाच्या प्रमुख स्वाती मस्के मॅडम आहेत आणि यांनी ही फिर्याद नोंदवली. या फिर्यादीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या आणि ज्या पद्धतीने BNS 2023 प्रमाणे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, याच्यावर कलम लावण्यात आली, ती कलम आहेत 61,111,123, 274, 275, अन्न व सुरक्षा कायदा अधिनियम 26/27/03/1 आणि 59 अशा अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. स्वाती मस्के मॅडमनी ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्या आणि त्यांनी सगळी कैफियत मांडली, या कैफियतीमध्ये ज्या पद्धतीचे या आरोपींची नाव आहेत, या आरोपीची नावं तुमच्या समोर ठेवतोय. सुशांत हिंगे मंचर हा त्या ठिकाणी त्या नौकार ट्रेडिंग मध्ये किंवा फूड्स मध्ये पकडलेला पहिला आरोपी. त्याच्यावर जेव्हा धाड टाकली तो खऱ्या अर्थानं हा आरोपी मंचर मध्ये सापडला आणि हा आरोपी त्या ठिकाणी असताना ही धाड टाकण्यात आली. आता या संदर्भातून जो प्रकार समोर येतोय तो दुसरा आरोपी आहे हेमंत टेके, वाळूज, जिल्हा सोलापूर. म्हणजे सोलापूर पर्यंत याची सगळी भूमिका पोहोचली. त्यानंतर तिसरा आरोपी आहे संदीप लोढा, हा याच्यातला भागीदार आहे. या भागीदार असल्यामुळे सगळ्या गोष्टींची जी गुंतवणूक आहे, ज्या पद्धतीची सगळी रचना आहे, तो संदीप लोढा यांनी निर्माण केली, तोही मंचरचा. त्यानंतर संजोग यादव हा भिवंडी पुणे म्हणजे मुंबई. त्यानंतर चेतन भोर तालुका जुन्नर जिल्हा पुणे. त्यानंतर कैलास लवाळे हाही जुन्नरचाच आहे, नाही हा शिरूर कासारचा आहे. कुणाल कुलगुडे जुन्नर, शुभम गिरवले अहिल्यानगर, वाळकी हे त्याचं गाव आहे. वाळकी या ठिकाणून हा सगळा संदर्भ ऑपरेट करत होता. म्हणजे 4 जिल्हे झाले. पाचवं नाव आहे सचिन सपकाळ, हा शिल्लोडचा आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. म्हणजे एकूण 5 जिल्ह्याचा रॅकेट आता या ठिकाणी समोर आलाय. भिवंडी, मुंबई म्हणजे ठाणे, पुण्यामध्ये सगळ्यात जास्त आरोपी आहेत. त्यानंतर वैभव हंडे हा जुन्नरचा आहे. शुभम वाळुंज हाही जुन्नरचा आहे. अभिजित करांडे अहिल्यानगर, रोशन दरेकर हाही अहिल्यानगर, राजू सांडभोर हा मंचरचा आहे. प्रमोद घोरपडे हा अहिल्यानगर, प्रमोद कडू, बापू गाडे
सोनू घोरपडे हा पिलूच आहे, म्हणजे सोलापूर. आणि विठ्ठल जाधव, अभिजित काटे, अभिजित कांडकर, आकाश सावंत हा जळगावचा. असे एकूण या सगळ्या आरोपींची नाव आहेत. आणि या आरोपींनी ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती जी पोखरून ठेवली, जी वाढवून ठेवली, आणि ज्या परिस्थितीनं आमच्या जीवहिताशी खेळण्याचा प्रयत्न केला, आता खऱ्या अर्थानं हा सगळा प्रकार सर्रासपणे चांगल्या पद्धतीने गेल्या 2 वर्षापासून चालू होता. आणि हा सगळं शिजत असताना सुद्धा प्रशासन मात्र डोळे झाक पद्धतीनं आपले खिसे गरम करत होता. मग तुकाराम मुंडे साहेबांसारखा जो एक कर्तव्यदक्ष अधिकारी, आणि खऱ्या अर्थानं आपला जीवन रक्षकच आहे ना हो. ज्या पद्धतीने आजपर्यंत यांच्या परिस्थितीमध्ये जी काही परिस्थिती आली, ज्या ज्या ठिकाणी यांनी नोकऱ्या केल्या, ते सर्वसामान्यांच्या जीवनाच्या रक्षणासाठीच केल्या ना. त्यांनी कोणत्या भूमिका राजकीय परिस्थिती नाही पोचवली, आपल्या कार्यालयीन कर्मचारी नाही पोहोचले, त्यांनी आपले आप्त स्वकीय जवळ येऊ दिले नाहीत. इव्हन ज्या पद्धतीनं या म्हणजे कार्यपालिकेमध्ये लोकांना मजबूर करून पार्ट्या देऊन अन्न मीठ खाऊ घालतात, आणि मीठ खाऊ घालून यांना मिंद करण्याचा प्रयत्न करतात. यामुळं तुकाराम मुंडे साहेबांनी जे आवडतं नॉनव्हेज आहे, त्यांना ते नोकरीवर म्हणजे कर्तव्यावर येण्याच्या अगोदर नॉनव्हेज खात होते, पण जेव्हापासून ते कर्तव्यावर आले तेव्हापासून त्यांनी नॉनव्हेज ही सोडलंय. म्हणजे कोणाचं काही खाणंही नको, कोणाचं काही देणंही नको, म्हणजे कोणाशीही कोणाचा संबंध येत नाही. आणि जेव्हा अधिकाऱ्याच्या जर अशा नसनाड्या सापडल्या नाही तर त्याला मॅनेज करणं अवघड पडतं. त्यामुळं पार्टीला जाणं नाही, पार्टीला येणं नाही, कोणाकडे जेवणं नाही, आपलं जी घरचा डबा आहे, घरची परिस्थिती, घरची भाकर आहे ती खायची आणि आपल्या आपल्या कर्तव्याला जागायचं. अशा परिस्थितीनं जो प्रवास तुकाराम मुंडे साहेबांनी केलाय ना, तो प्रवास खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे. आणि अशाच पद्धतीचे अधिकारी जर खऱ्या अर्थानं देशाला लाभले, आणि प्रत्येक अधिकाऱ्यांमध्ये अशी भावना जर निर्माण झाली ना, तर या देशातली जी परिस्थिती ती कदाचित विश्वगुरूपेक्षा या जगातल्या प्रत्येक देशापेक्षा चांगली होईल. पण म्हणतात ना, आमच्या इथली जी कार्यपालिका आहे ती वाळवी सारखी, ती वाळवी या पद्धतीने लागते आणि आम्हाला पोखरलं जातं, ती पोखरून काढणारी व्यवस्था झाली. वास्तविक स्वरूपात या दूध भेसळीचा जो प्रकार आहे, तो प्रकार इतका सहज आणि सोपा नव्हता. किंवा हे जे आहेत, आता हे जे मी तुम्हाला सांगितलं ही सगळी प्रमुख नाव आहेत. आता यांच्या खाली ज्या शृंखला चालतायत, म्हणजे ज्या पद्धतीच्या वंशावळी वाढणार आहेत, त्या वंशावळी खूप मोठ्या आहेत. आणि त्यांच्यावरचा खरा आता हा जो आपण जो पहिला आरोपी जो शुभम हिंगे, जो पहिला आरोपी पाहिला, किंवा तो लोढा, यांचाही कोणीतरी गॉडफादर असणार आहे. कारण की ह्यांच्या गॉडफादर असल्याशिवाय एवढा गोरखधंदा ज्याची कमाई वर्षाला 2,000 कोटी आहे, तो इतक्या लवकर आणि एवढ्या परिस्थितीत फोपावत नाही. त्यामुळे तो आता मुख्य आरोपी कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. फक्त तुमच्या आग्रहास्तव ही सगळी नावं मी डिक्लेअर केली, आणि खऱ्या अर्थानं ही सगळी नावं या मंचर पोलीस स्टेशन मध्ये ज्या पद्धतीनं नोंदवण्यात आली, तुमच्या परिस्थितीसाठी शेवटी नावं ऐकून तरी काय करणार हो. कारण की शेवटी कांड जे केलं गेलं ते देशविघातकच आहे. तुमच्या आमच्यासाठी त्या आतंकवादी तरी बरे की एकदाच गोळ्या घालतात, पण हे हरामखोर आपलं आयुष्य पोखरून काढतात, आपलं आयुष्य निस्तनाबूत करण्याच्या मागे आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये या लोकांना देहदंडाची शिक्षा असावी. यांना खऱ्या अर्थानं जन्मठेप किंवा बाकीच्या ज्या कलमानुसार ज्या काही प्रावधान आहेत त्यापेक्षा मोठी जी सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आहे ते म्हणजे देहदंड. म्हणजे त्याचं पूर्णपणे फाशी, मरेपर्यंत फाशी देऊन त्याचं खऱ्या अर्थानं जर अशी समीकरणं जोडली तर ह्याच्या पुढे अशा पद्धतीची भूमिका येणार नाही. पण खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये हे जागरूकता कधी येणार, आणि वास्तविक स्वरूपात पैशाच्या हव्यासापोटी लोकांच्या परिस्थित्या कशा दुमडायच्या, कशा पद्धतीने मोडपायच्या आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, ही आत्मकेंद्रित वृत्ती जोपर्यंत संपणार नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही. त्यासाठी गरज आहे अशा पेन्सिलिनच्या इंजेक्शनची, जे तुकाराम मुंडेंच्या माध्यमातून आम्हाला समाजाला दिलं जात आहे. खऱ्या अर्थानं याबद्दल तुमचं काही मत असेल
आणि ह्या आरोपींच्या आता आरोपी तुमच्या समोर उघडे केलेत, पण या आरोपींच्या संदर्भातून पुढचे धागेदोरे काही लागतात का ते बघा. यांच्या चिकित्सा करत बसू नका, कारण की हे फक्त तुमच्या समाधानासाठी की हे कोण आपले जीवन घातक होते, हे आतंकवादी कोण कोण होते, या आतंकवाद्यांनी कशा कशा पद्धतीने आपल्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या परिस्थिती वाढवण्यासाठी आमचा जीव धोक्यात घातलाय. या संदर्भात तुमच्या मनात जी काही शंका असेल ती निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि असेच विषय तुमच्या मनात येत असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा, की ज्याच्यामुळे सामाजिक परिस्थिती मांडता येईल. हे खरं मुळात आमचं जे माझं लक्ष आहे, मुळात हे सगळं जे मी करतोय हे तुमच्या आणि आमच्या जीवनाच्या संघर्षासाठी. प्रत्येक व्हिडिओ मी याच पद्धतीने करतो, कारण की परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती मांडणार पाहिजे. लोकांचे भाडगिरी, लोकांची स्तुतिगिरी करून लोक पैसे भरपूर कमवतात, पण ते भाटगिरी आणि चमचीगिरी करून आयुष्य हे काही परिस्थिती बदलत नाही. शेवटी हरामाचा पैसा हरामाच्याच पद्धतीने लागतो. त्यामुळे या हरामाच्या पैशाला नको. आपलं ज्या पद्धतीनं आपलं जे एक काम आहे, आपलं एक सेतू निर्माण मध्ये जे कर्तव्य आहे, त्या खारीसारखं आपल्या अंगाला जितकी वाळू चिटकेल तेवढी सेतूमध्ये नेऊन टाकायची आणि आपल्या भूमिका मांडायच्या. या संदर्भात जर तुमच्या मनात खरीच भूमिका असेल तर निश्चित व्हिडिओ लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करा. त्याच्यामुळे माझंही मनोबल वाढेल. आणि जितक्या जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ किंवा माझे आतापर्यंतचे व्हिडिओ, मागच्या परिस्थितीमध्ये मांडलेले व्हिडिओ जरा बघितले तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती मला नेमकी काय आहे ती कशा पद्धतीने मांडली हे तुम्हाला कळेल. यासाठी आपण ज्या पद्धतीने माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. पण अशाच पद्धतीने माझ्यावर प्रेम वाढवत राहा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. नमस्कार.